राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचारी आणि शिक्षक आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. प्रलंबित मागण्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही सरकारकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने हा संतप्त निर्णय घेण्यात आला आहे. पेन्शन, भरती आणि सेवाविषयक प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. राज्यभर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हमारी ताकत, हमारी यूनियन, हमारी ताकत, हम सब एक है, असंख्य सजात नहीं, हम सब एक है। राज्य सरकारला 17 मार्च 2026 रोजी सविस्तर निवेदन देऊन नोटीस देण्यात आली होती की राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. त्या अनुषंगाने आजचा हा बेमुदत संप सुरू झालेला आहे. आज सकाळी राज्यातील सर्व रुग्णालयातील कर्मचारी संपावर गेलेले. सकाळी 7 वाजेपासून संपाला सुरुवात झाली. आता 10 वाजेनंतर सर्व सरकारी कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले. राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय 2023 घेतला. अधिवेशनामध्ये घोषणा केली, परंतु त्याबाबतचा GR आणि परिपत्रका अद्यापर्यंत जारी केलेले नाही. म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचा तीव्र असंतोष कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला. म्हणून हे आंदोलन आहे. त्यासोबतच मागील 2 वर्षामध्ये 7 वेगवेगळे आंदोलनं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी केले, परंतु त्याची साधी दखलसुद्धा सरकारने घेतली नाही. म्हणून आजचं हे आंदोलन आहे. प्रमुख मागण्या काय आहे या संपामध्ये? सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात यावी, रिक्त पदे भरण्यात यावी, अनुकंपा तत्वावर 100% भरती करावी, खाजगीकरण, कंत्राटीकरण रद्द करण्यात यावं, ही प्रमुख मागणी. वारंवार आपण आंदोलन करताय, परंतु आपल्याला यश येत नाही आणि आजही आंदोलन करताय. जर आपली मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढची रूपरेषा काय राहणार? सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी अशी रास्त मागणी आमची आहे. कारण जनतेला वेठीस धरण्याची इच्छा आमची सुद्धा नाही. जनतेचे हाल होतात. अशा परिस्थितीमध्ये सरकारने योग्य निर्णय घेण्यासाठी आम्ही मागणी केलेली सुधारित पेन्शन योजना जी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आली त्याबाबतचे अध्यादेश पारित करावे अशी आमची प्रमुख मागणी. रुग्णसेवेवर परिणाम झाला हे आम्हाला मान्य आहे. त्याबद्दल आम्ही जनतेची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु त्या रुग्णसेवेचं काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना योग्य प्रमाणात त्यांचा मोबदला मिळत नसेल, सोयी सुविधाला मिळत नसेल तर ते योग्य परिणाम देऊ शकत नाही. म्हणून हा संप आहे. डॉक्टर देवीदास जरारे, राज्य उपाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र.